आई, ते समर्थ रामदास स्वामी सामान्य नव्हते. ज्यावेळी भिक्षा मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर जात होते ना बाबा, भिक्षा मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर जात असताना काही माऊल्या त्यांना भिक्षा वाढायचे. पण भिक्षा वाढत असताना त्या ठिकाणी एक दिवशीचा प्रसंग असा, एका श्रीमंत घराच्या समोर गेले. पंच पक्वान्नाचं ताट समर्थ रामदास स्वामींच्या भिक्षेमध्ये त्या ठिकाणी वाढलं. माघारी तोंड फिरवलं आणि माघारी तोंड फिरवल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं, म्हणे आई, तुम्ही एवढं सात्विक अंतकरणाने आम्हाला भोजन वाढले ना, या मोबदल्यात तुम्हाला काय मागा ते त्या ठिकाणी मी देण्यासाठी तयार आहे. एक वाक्य लय गोड आहे. संत आणि भगवंत कोणत्या रूपाने आपल्या घरी येतील. मी काल वाक्य बोललो होतो अण्णा. गेली 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष झालं तुम्ही स्वामींची सेवा करतायत ना आई, कोणत्या रूपाने स्वामी आपल्या घरी येतील, आपल्या घराचा, आपल्या कुळाचा, आपल्या परिवाराचा कधी उद्धार करतील कळायचं नाही. पण आल्यानंतर कळालं पाहिजे. आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे. महाराज वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय देगलूरकरजी महाराज त्यांच्या मुखातून एक वाक्य लय गोड पडलेलं आहे. म्हणजे एक सदग्रस्त आहे. त्या ठिकाणी त्याने कथेमध्ये एकाने ऐकलं, म्हणे असा परीस, त्या ठिकाणी परीसाचा गुणधर्म आहे का मातीला लागल्यावर सोनं होत आहे. बरोबर आहे का सोडून देताय तुम्ही ऐकल्यानंतर? नाही. या लोखंडाला स्पर्श झाला का त्या ठिकाणी हे लोखंड सोन्याचं होत आहे. रांद्यामध्ये किंवा तुम्ही सविंदण्यावरून कुणी घेऊन आला असेल तर तो आम्हाला गरजेचा आहे, द्या बरं. आमच्याकडे सर्व लहान लहान लेकरं आहेत. कोणाकडे परीस असेल तर तो द्या आम्हाला. त्या परीसाचा गुणधर्म आहे आई का लोखंडाला लागल्यानंतर सोनं होत आहे. 3 वर्ष झालं, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झालं, परीस मिळाली याच्याकरिता त्या ठिकाणी तो प्रयत्न करत होता. पण परीस मिळाला नाही. त्यातला भाव किती महत्वाचा आहे का बरं. ज्या खिशामध्ये खिळा ठेवत होता त्या खिशाला होल पाडून खिळा निघून गेला, पण परीस मिळाला नाही. त्याने करगोट्याला लोखंडाची पट्टी बनवून घेतली. 6, 7, 8, 9 वर्ष निघून गेली. परीस मिळतोय का या अपेक्षेने त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. एक दिवशी स्नान करून बाहेर निघाला आणि पत्नीचं लक्ष कमरेकडे गेलं. मुखातून वाक्य बाहेर पडलं, ऐका ना, तुमच्या कमरेची पट्टी सोन्याची झाली म्हणे. सोन्याची झाली पाहिल्याबरोबर आनंद झाला, उड्या मारू लागला. पण आनंदाच्या भरात खाली बसला, डोक्याला हात लावला आणि पत्नीने विचारलं, का हो आज सोन्याचे भाव जर पाहिले तर 160, 165, 170 पर्यंत आहे, तुम्ही डोक्याला हात लावून बसलाय. ऐका बरं. तर त्या सदग्रस्ताच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे, अगं त्या ठिकाणी कमरेची पट्टी सोन्याची झाली हे नक्की खरं आहे, पण ती कोणत्या दगडाने झाली माहित नाही ना. दगड आलाय पण निघूनही गेला. तसं श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करतायत ना, एक दिवस आपल्या घरी येतील, आपल्या भेट कधी देतील आणि कधी निघून जातील काय नाही. त्या ठिकाणी कोणत्या रूपाने संत येतील, कोणत्या रूपाने स्वामी आपल्या घरी येतील आई, आणि कोणत्या दिवशी आपला उद्धार होईल कळायचं नाही. समर्थ रामदास स्वामी आहेत. स्वामींच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, तुम्हाला काय पाहिजे फक्त मागा म्हणे, आम्ही देण्यासाठी तयार आहे. समर्थ कुणाला म्हणतात ऐका बरं. ज्याच्याकडे खायची चिंता आहे आणि तुम्ही त्याच्याकडे जाऊन मागू लागले तर तो तुम्हाला देईल का? नाही. देणारा दातृत्वान पाहिजे, उदार पाहिजे आणि देण्याची इच्छा त्याला पाहिजे. याच्यातली एक गोष्ट जरी नसली तरी त्या ठिकाणी देणार नाही. एक प्रश्न तुम्हाला माझा सर्वांना आहे, तुम्ही स्वामींची सेवा का करता? ते समर्थ आहे. तुमच्या मनामध्ये फक्त एखादी गोष्ट आली, ती मनातली गोष्ट परत मनामध्ये येईपर्यंत ती त्या ठिकाणी गोष्ट पूर्ण होते, अशा असणारे समर्थ आहेत. म्हणून तुम्ही सेवा करता ना. एवढे भाविक भक्त त्या ठिकाणी येतात का? तर समर्थ आहेत ते. तसं समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, तुम्ही एवढं स्वच्छ त्या ठिकाणी पावित्र्याने आम्हाला या पंचपक्वान्नाचं ताट वाढताय ना, या मोबदल्यात काय पाहिजे ते फक्त मागा, आम्ही देण्यासाठी तयार आहे. समर्थ कुणाला म्हणतात? काय पाहिजे फक्त मागा, फक्त सात्विक अंतकरणाने. सामान्य घरातली माऊली होती बरं आई, पण त्या आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं. समर्थ रामदास स्वामींना त्या ठिकाणी प्रश्न केला, म्हणे ऐका ना, तुमच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी कृपा केली, तुम्हाला दर्शन दिले ना,
आम्हाला फक्त द्यायचं असेल तर स्वामी समर्थांचं दर्शन घडवून द्या, बाकी काही नको. माघारी त्या ठिकाणी निघाले रामदास स्वामी. माघारी गेले. त्या ठिकाणी दररोजचा नित्यनेम आवरला. सकाळची वेळ भिक्षा मागण्याकरिता निघाले. हातामध्ये कमंडलू आहे. शेण काड्या कचऱ्याने भरलेला गच्च कमंडलू निघाले. त्या माऊलीच्या घरासमोर आले आणि त्या माऊलीच्या घरासमोर आल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडत्या क्षणी त्या माऊलीनं पंचपक्वान्नाचं ताट आणलं बरं आई. आणि पंचपक्वान्नाचं ताट आणल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं. पंचपक्वान्नाचं ताट घेऊन आले आणि पंचपक्वान्नाचं ताट घेऊन आल्याबरोबर त्या माऊलीनं प्रत्युत्तर केलं, स्वामी. समर्थ रामदास स्वामींना बोलू लागले, तुम्ही त्या ठिकाणी एवढं पंचपक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलोय आम्ही. हे घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा. लक्ष द्या बरं, किती वाक्य गोड आहे. हे घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा म्हटल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं. समर्थ रामदास स्वामींनी हातातला कमंडलू पुढं केला आहे. हातातला कमंडलू पुढं केला आणि हातातला कमंडलू पुढं केल्याबरोबर त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना वाढण्याकरिता, भिक्षा वाढण्याकरिता ती त्या ठिकाणी माऊली समोर आली. पाहिलं तर गच्च भरलेला कमंडलू आहे. मग त्या ठिकाणी शेण काड्या कचराने गच्च भरलेला कमंडलू पाहिला आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, अहो तुम्ही एवढं अस्वच्छ पात्र आम्हाला त्या ठिकाणी भोजन घेण्याकरिता त्या ठिकाणी देताय ना, ते स्वच्छ करून द्या ना. स्वच्छ करून द्या म्हटल्याबरोबर मुखातून प्रत्युत्तर बाहेर पडलं, आमचं सामान्य भोजन घेण्याकरिता जर तुमचं पात्र स्वच्छ लागत असेल ना, ऐका बरं, सामान्य भोजन घेण्याकरिता जर पात्र स्वच्छ लागत असेल तर स्वामींचं दर्शन घडवून द्यायचंय. अंतकरण शुद्ध नको का, आधी अंतकरण शुद्ध करा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. सात्विक अंतकरणाचं अंत असं. नाहीतर मनामध्ये भाव नाही चाललाय देवाकडं. एक आंधळा सदग्रस्त आहे. किती भाव पाहिजे? आंधळा सदग्रस्त न चुकता स्वामींच्या मंदिरात येत होता बाबा. डोळ्याने दिसत नाही त्याला, आणि ज्याला डोळ्याने दिसतो तो मंदिरात आला आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, काय ए आंधळ्या, दिसत नाही तरी न चुकता मंदिरात कशा पाय येतोय? तुला डोळ्याने दिसत नाही ना म्हणे, मग मंदिरात येतोय कशाला? तर त्या आंधळ्या सदग्रस्ताने दिलेलं उत्तर किती गोड आहे पहा बरं. स्वामी भक्त ऐका सर्वांनी. त्या आंधळ्या सदग्रस्ताने दिलेलं उत्तर आहे, म्हणे मला डोळे नाही, त्या ठिकाणी स्वामी मला दिसते नाही, म्हणून त्या ठिकाणी मी मंदिरात येतोय. याचं कारण असं नाही. मग मला जरी स्वामी दिसत नसते म्हणून काय झालं, पण स्वामी मला पाहतात ना म्हणे, याच्याकरिता येतोय. भाव सात्विकांत ना, तर मनात भाव नाही. एक गोडले भावगीत आहे. काय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही र, हा देव आशान भेटायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. फक्त सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे. एक टाळी वाजवा. एक चोराचा देव त्याला टाळी. एक सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेट, चांदीचा देव त्याला चोराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेट, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेट, मातीचा देव त्याला पाण्याच भेव. देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. आशान पावायचा नाही र, देव आशान भेटायचा नाही र. श्री स्वामी समर्थ महाराज की देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
पाहिजे हा भाव आणि भावापाशी देव शीघ्र उभा तुकोबाराया सांगतात. फक्त सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे. भाव तो स्वामींविषयी असाल तर स्वामी आपल्या दर्शन द्यायला मागं पुढं पाहणार नाही. आपल्या मागं आणि पुढे ते उभेच आहे. तुमच्यात माझ्या सर्व ठिकाणी स्वामी आहेच महाराज. ज्ञानोबाराया सांगतात त्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य त्या ठिकाणी नाही अशी जागा नाही. सहा जगाचा मालक आहे, भरून उरलेला आहे ना, तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे. त्याच्या सत्तेशिवाय हे जगत चालू शकत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चालित. ज्ञानोबाचं किती गोड असं वर्णन आहे. तसं संत महात्मे प्रत्येकाच्या त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये संत भरून उरलेले आहेत. फक्त ते कळले पाहिजे महाराज. येत असतात संत प्रत्येकाच्या जीवनात दर्शन देण्याकरिता. तसेच तुम्ही त्या ठिकाणी सेवा करतात येणारच आहे स्वामी एक ना एक दिवस. फक्त वाट पाहावी लागल. किती जगद्गुरु तुकोबाराय विचारत होते, कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. येणार आहेत एक दिवस संत, त्यासाठी वाट पाहावी लागल. देव भेटण्याकरिता शबरी मातेनं त्या ठिकाणी व्याकुळ झाली होती. कधी माझा राम भेटेल मला, व्याकुळ झाली होती महाराज. माझा देव कधी मला भेट देईल. आई देवाला भेटण्याकरिता व्याकुळ व्हावं लागतंय. तसा देव थोडी भेटतोय. सामान्य नाही महाराज देव, संत सामान्य नाही. त्या ठिकाणी तसं संत महात्मे या जगाच्या कल्याणाकरिता त्या ठिकाणी येत असतात. अशी कधी करून संत महात्मे त्या ठिकाणी त्यांचं प्रागट्यकरण त्याच्याकरिताच आहे.